हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे अशा प्रकारचे एकदम खमंग कुरकुरीत आणि बाहेरून क्रिस्पी तर आतून सॉफ्ट मिक्स डाळीचे वडे, जे एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा बनवावेसे वाटतील। फक्त 3 डाळीचा परफेक्ट कॉम्बिनेशन आणि तयार होईल भन्नाट नाश्ता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मिक्स डाळीचे वडे बनवण्यासाठी मी घेत आहे इथे 2 कप सालीसगट मूग डाळ, अर्धा कप उडीद डाळ। सर्वात अगोदर पाणी घालून डाळीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। डाळीमध्ये धूळ राहते तर अशा प्रकारे रगडून 2-3 पाण्याने डाळीला धुवून घ्यायचं आहे। डाळीला धुवून झाल्यावर 3-4 ग्लास पाणी घालून झाकून 4-5 घंट्यासाठी भिजत ठेवायचं आहे। मी इथे 1 कप चना पहिलेच भिजत घालून ठेवला आहे, कारण की चण्याला भिजायला थोडा वेळ जास्त लागतो। तुम्ही इथे चण्याऐवजी चण्याची डाळ सुद्धा 1 कप घेऊ शकता। या तिन्ही डाळीमुळे वड्यांना खूप छान टेक्स्चर येतो। डाळींना भिजत घातल्याने त्या छान फुलतात आणि वाटायलाही सोप्या होतात। डाळीला एक वेळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि मग चाळणीमध्ये काढून याचं पाणी झारून घ्यायचं आहे। आता चण्याला सुद्धा चाळणीत काढून पाणी झारून घ्यायचं आहे। मी इथे 7-8 हिरवी मिरची घेतली आहे। हिरवी मिरचीला असं कापून घ्यायचं आहे तर दळायला सोपं जाते। 15-20 गोड निंबाची पानं घालत आहे। वाटल्यास तुम्ही अद्रक आणि लसूणचा इथे 1 चम्मच पेस्ट सुद्धा घालू शकता। आता याच्यामधून अर्धा कप साबीत डाळ काढून ठेवायची आहे आणि बाकीच्या डाळी थोड्या मिक्सरच्या भांड्यात घालून थोडी जाडसरच दळून घ्यायची आहे। थोडीशी अशी साबीत डाळ घातली तर वडे खूप क्रिस्पी बनतात। बस अशी थोडी डाळ मिक्सरच्या भांड्यात घालून अशीच दळून घ्यायची आहे। वाटल्यास एखादा चम्मच पाणी घालू शकता, जास्त पाणी घालायची जरूरत नाही आहे। वडे बनवण्यासाठी थोडं जाडसरच पेस्ट ठेवायचं आहे। मी इथे पूर्ण डाळ दळून घेतली आहे। आता याच्यामध्ये टाकत आहे साबीत डाळ। एक घेत आहे पालकची जुडी, त्याला मी धुवून छानपैकी बारीक कट करून घेतला आहे। थोडासा फ्रेश कोथिंबीर घालायचा आहे बारीक कट करून। 2 चम्मच बडीशोप घालायची आहे। आवडीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। फ्रेंड्स, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहे मला कमेंट करून नक्की कळवा। आणि आता चमच्याने याला छानपैकी फेटून घ्यायचं आहे। मिश्रण जितकं छान फेटून घेऊ तितके वडे क्रिस्पी बनतील। आता बॉइलिंगसाठी मी इथे याच्यामध्ये घालत आहे 2 चम्मच तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे बेसन सुद्धा घालू शकता। चमच्यांनी तांदळाचं पीठ सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे। मी इथे मिश्रणाला मस्तपैकी फेटून घेतलं आहे। आता मी याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालत आहे। ऑप्शनल आहे, वाटलं तर तुम्ही कांदा स्किप भी करू शकता। कांद्याला सुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। दुसऱ्या साईडला मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलं आहे। आता हाताला थोडं पाणी लावून थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि त्याला असं प्रेस करून चपटं करून घ्यायचं आहे आणि एकदम हळू याला गरम तेलामध्ये सोडायचं आहे। जितके वडे कढईमध्ये बसतील तितके हाताने असे चपटे करून तेलामध्ये टाकायचे आहेत आणि याला थोडं फ्राय होऊ द्यायचं आहे। जेव्हा हे तेलाच्या वरती येतील तेव्हा गॅसची फ्लेम मीडियम करून घ्यायची आहे आणि आता वड्यांना 2-3 वेळा पलटून छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। इथे लक्ष द्या, वड्यांना मध्यम आचेवरच छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। जर तुम्ही वड्यांना मोठ्या आचेवर तळले तर बाहेरून रंग येईल पण आतून कच्चे राहू शकतात। मी इथे छानपैकी वड्यांना फ्राय करून घेतले आहे। बघा किती सुंदर सोनेरी रंग आला आहे, एकदम बाजारात मिळतात तसा। क्रिस्पी आणि खमंग वडे माझे तयार झाले आहेत। किंवा तुम्ही असे छोटे वडे सुद्धा बनवू शकता, ते पण खायला खूप छान लागतात। असे मिक्स डाळीचे वडे जर तुम्ही घरी बनवले तर सर्वांना खूप आवडतील। नक्की ट्राय करा। तर इथे माझे तयार आहेत गरमागरम मिक्स डाळीचे खुसखुशीत वडे। चहासोबत किंवा असे बी खायला खूप छान लागतात। तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच मित्रमैत्रिणीसोबत व्हिडिओला शेअरसुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला बी प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल।